श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी प्रीतीज भक्ती मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करते. आपल्या घरात कधी अचानक समस्या वाढतात का? घरात तणाव, पैशांची अडचण, मनशांती नसणं आणि आपल्याला कळतही नाही की हे सगळं का होत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत घरातील समस्यांची 9 मुख्य कारणं जी आपण नकळत रोज करत असतो. 1. सूर्योदयानंतर जागे होणे. मित्रांनो, उशिरा उठणे ही सवय आपल्या आयुष्यात आळस आणि नकारात्मकता वाढवते. सकाळची वेळ ही सर्वात पवित्र मानली जाते. जर आपण सूर्योदयापूर्वी उठलो तर घरात सकारात्मकता ऊर्जा येते. 2. पाणी ठिबकणे. नळातून किंवा टाकीतून पाणी सतत ठिबकत असेल तर ते आर्थिक नुकसानाचा संकेत मानलं जातं. पाणी म्हणजे धन आणि वाया जात असलेली लक्ष्मी. 3. खराब इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवणे. घरात खराब किंवा बंद पडलेली इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवणे हे नकारात्मक ऊर्जा वाढवते. अशा वस्तू त्वरित दुरुस्त करा किंवा घरातून बाहेर काढा. 4. तुटलेल्या चपला आणि बूट साठवणे. तुटलेल्या चपला किंवा बूट घरात ठेवणे हे दारिद्र्याचं कारण मानलं जातं. जुन्या आणि तुटलेल्या वस्तू लगेच काढून टाका. 5. फाटलेले कपडे साठवणे. आपण अनेकदा जुने फाटलेले कपडे जपून ठेवतो, पण यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते. जे उपयोगाचे नाही ते दान करा किंवा काढून टाका. 6. पूजा, प्रार्थना किंवा धूप न करणे. घरात रोज पूजा, प्रार्थना किंवा धूप न केल्यास घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होते. दररोज थोडा वेळ देवासाठी काढा. घर शांत आणि आनंदी राहील. 7. घरात धूळ साचणे. घर स्वच्छ नसेल, वस्तूंवर धूळ साचलेली असेल तर ते नकारात्मकतेचं लक्षण आहे. स्वच्छता म्हणजेच लक्ष्मीचं आगमन. 8. कपडे रात्रभर बाहेर ठेवणे. रात्री कपडे बाहेर ठेवणे किंवा कणकेचा गोळा तसाच ठेवणे हे अशुभ मानलं जातं. यामुळे नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते असं मानलं जातं. 9. दारे, खिडक्या करकर आवाज करणे. घरातील दारे आणि खिडक्या आवाज करत असतील तर ते वास्तुदोषाचं संकेत असू शकतं. यामुळे घरात अस्वस्थता वाढते. या सगळ्या गोष्टी खूप लहान वाटतात, पण याच गोष्टी, छोट्या चुका आपल्या आयुष्यात मोठ्या समस्या निर्माण करत असतात. जर तुम्हाला घरात सुख, शांती आणि समृद्धी हवी असेल तर या गोष्टी आजपासूनच सुधारायला सुरुवात करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.